नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे अगदी हेल्दी आणि पटकन बनणारे असे ड्रायफ्रूटचे लाडू। या लाडूमध्ये मी कुठल्याही प्रकारची साखर, गूळ किंवा पिठाचा वापर केलेला नाहीये। ड्रायफ्रूट म्हटलं की मुलांना खूपच कंटाळा येतो, पण या लाडूमध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट असल्याने मुलांना ते कळणारही नाही। लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 250 ग्रॅम काळी खजूर। यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहे। इथे मी घेतले आहे 1 चमचा खसखस आणि 1 चमचा तीळ, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम अक्रोड आणि 25 ग्रॅम पिस्ता। आता हे सगळे ड्रायफ्रूट मी इथे भाजून घेणार आहे। इथे मी पॅन ठेवून गरम करून घेतला आहे। सर्वात आधी मी इथे बदाम भाजून घेतले आहे। मी कुठल्याही प्रकारचे तूप इथे सध्याला वापरत नाही, मी इथे ड्राय रोस्ट करते आहे। आता भाजून घेते आहे काजू, त्यानंतर अक्रोड। असेच आपण सर्व आपले ड्रायफ्रूट भाजून घेऊया। तीळ आणि खसखसही भाजून घेऊया। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी सगळे ड्रायफ्रूट वाटून घेणार आहे। खूप पावडर नाही करायची आपल्याला, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। लाडूमध्ये थोडा क्रंच वाटला पाहिजे, त्यामुळे आपण त्याला थोडं जाडसरच वाटणार आहे। ड्रायफ्रूट इथे आपले वाटून झाले आहेत। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खजूरलाही वाटून घेणार आहे। अशा पद्धतीने खजूर वाटून झाली आहे। पॅन गरम करून मी इथे 2 चमचे तूप घेतले आहे, त्यावर मी इथे वाटलेली खजूर ही परतून घेणार आहे। थोडी मऊ होईल, त्यामुळे खजूर छान परतून झाली आहे। आता मी त्यावर टाकते आहे तीळ आणि खसखस। इथे मी आता गॅस बंद करून घेतला आहे आणि त्यातमध्ये आता मी ॲड करते आहे ड्रायफ्रूटची भरड। आता हे सर्व साहित्य मी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। इथे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतले आहे आणि सारण थोडं कोमटही झालं आहे, त्यामुळे मी आता एक एक लाडू इथे आपल्याला वळून दाखवते आहे आणि एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीने अगदी हे आपले लाडू तयार होत आहे। अजिबात त्याच्यात मेहनत लागत नाही आपल्याला, अगदी इझिली हे हाताने असे वळतात लाडू। तर तुम्हीही तुमच्या मुलांना असे हेल्दी लाडू बनवून द्या आणि त्यांची इम्युनिटी वाढवा। हे लाडू लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत सर्वच जण खाऊ शकतात। हे अगदी शुगर फ्री लाडू आहेत, तर नक्की घरी ट्राय करा। व्हिडिओवर कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।